बाहेरून धंदा करायला येता ना तुम्ही लोक। महाराष्ट्र में राज ठाकरे के आदेश पर उनकी पार्टी के कार्यकर्ताओं ने गुंडागर्दी शुरू कर नमस्कार। मराठी वर्सेस हिंदी थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल आणि मुळात ही डिबेटच खूप चुकीची आहे। मराठी वर्सेस हिंदी, जर आपण एखाद्या राज्यात जातोय, तिकडे राहतोय 1 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष कितीही, तर तिकडची थोडीफार लँग्वेज समजणं म्हणजे त्यांची मातृभाषा समजणं किंवा बोलणं हे तुम्हाला आलंच पाहिजे। स्पेशली जर तुम्ही बिझनेसमॅन आहात, बिझनेस करायला आलाय, तुमचा रिक्षा चालक आहात, टॅक्सी चालक आहात, तुम्ही तुमचं पोट भरण्यासाठी जर इकडे आलात, या शहरात आलात, तुम्हाला शहरांनी खूप काही दिलं आहे, तुम्हाला तिकडची थोडीफार लँग्वेज शिकणं, त्यांची मातृभाषा शिकणं, असं नाही बोलत की तुम्ही संपूर्ण शिका। उद्या जर मी कोणत्या दुसऱ्या राज्यात गेलो, ऑब्वियसली बात आहे, मला तर त्यांची लँग्वेज येत नसणार, पण जर मी तिकडे 1 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष किती वर्ष राहणार असेल, मला माहिती आहे मला इथेच राहायचं आहे, तर मी तिकडे थोडीफार तरी त्यांची लँग्वेज समजून घेण्याचा प्रयत्न करेन किंवा शिकून घेईन, बोलण्याचा प्रयत्न करेन थोडीफार, की जेणेकरून जेव्हा कोणताही लोकल माणूस तिकडचा माझ्याशी बोलायला येईल तेव्हा मी त्यांना असं नाही बोलणार की भाई मेरे को ये आता ही नहीं है, तू मेरे से हिंदी में बात कर, मैं बात ही नहीं करूँगा, तेरी लँग्वेज गई तेल लेने, असं नाहीच होत। ठीक आहे, तर आपल्याला थोडाफार शिकणं, आपण जर इकडे राहतोय, आपल्याला या शहरांनी एवढं काही दिलं आहे, तर तिकडची थोडीफार आपल्याला लँग्वेज मातृभाषा येणं हे फार गरजेचं आहे। आणि आता तुम्ही जर परप्रांतीय आहात, तुम्ही इकडे कमवायला आलात, तर जेव्हा मराठी माणूस तुमच्याशी मराठीमध्ये बोलेल तेव्हा इतपत म्हणजे जेणेकरून तुम्ही त्याची लँग्वेज समजू शकाल, बोलू शकाल, किंवा आता जसं माझंच मी एक्झाम्पल देऊ, जर मी कोणाकडेच गेलो, पेट्रोल पंपवर समजा मी गेलो, जर मला मी पहिले त्याशी मी कुठेही जातो, मी मराठीमध्ये वार्ता करतो, मी त्याच्याशी मराठी बोलतो। काही पेट्रोल पंपवाले असे आहेत जे मराठीच म्हणजे ते UP बिहारचे आहेत, बाहेरचे आहेत, पण त्यांना मराठी समजतं पण बोलता पण येतं, तर ते माझ्याशी मराठीत बोलतात। पण काही असे लोक आहेत ज्यांना म्हणजे मराठी फक्त समजतं, बोलता येत नाही, तर मी त्यांच्याशी मराठीत बोलतो, त्याला समजतं, तो मला हिंदीमध्ये उत्तर देतो, मी मराठीमध्ये बोलतो, तो हिंदीमध्ये बोलतो। पण काही लोक असे आहेत ज्यांना अजिबात म्हणजे मराठी येतच नाही आणि समजत देखील नाही, मग त्यांच्या वेळी मी काय करतो, मी त्यांच्याशी मराठीमध्ये बोलतो, त्याला जर मराठीचं असं समजत, तो बोलतो की हिंदी में बोलो, तर मी बोलतो हिंदी मेरे, तर म्हणजे मराठीमध्ये सांगतो की हिंदी मलाही येत नाही आणि तुला येत नसेल हिंदी, तर म्हणजे मी एकदम शांत याच्यात बोलतो की तू शिकून घे, शिकायचा प्रयत्न कर। तर आजपर्यंत मला असं कोणी उलटं बोललेलं नाही आहे, पण ऑब्व्हियसली जेव्हा मला कोण असं उलटं बोलेल माझ्या मराठी भाषेवरून, माझ्या मातृभाषेवरून, तर मी पण त्याला तिकडे काढायला सुरुवात करणारच, नडणारच, कारण माझ्या मातृभाषेचा प्रश्न आहे। मनसेवाले जे करतात आहेत, मराठी भाषेसाठी लढतात आहेत, तर कोणी आपल्या मातृभाषेसाठी लढतोय, हां, मनसेवाल्यांना मी एक विनंती करतो की कोणी असा हात उचलू नये। ऑब्व्हियसली बात आहे, काही असे असतात त्याच्या असं खूप म्हणजे आता काही दिवसांपूर्वी मी एका डीमार्टच्या मॅनेजरची व्हिडिओ बघितली होती, त्याची अखडच वेगळी होती, त्याची एक रुबाबच वेगळा होता, आणि मार पण कोण खातात, जे बोलतात ना मराठी क्या तेल लेने हम नहीं सीखेगा, ऑब्व्हियसली बात आहे, मार तुम्ही आमच्या भाषेला ना हे असं चुकीचं बोललं तर एक कानफडात लगावणारच आम्ही, सोप्पा हिसाब आहे। फक्त मनसेच्या कार्यकर्त्यांना माझी एवढंच निवेदन आहे की म्हणजे होईल तितकं असं कोणावर हात उचलू नका, कारण जे काय आहे कायद्याने होऊ देत, तुम्ही फक्त समजावा लोकांना जिथपर्यंत आपण समजावू शकतो। आमच्याशी कोण मराठी माणूस मराठीमध्ये बोलतोय तर तुम्ही त्याला एवढंच सांगा, तुम्हाला नसेल येत की भाई मैं सीख लूँगा, मैं कोशिश कर रहा हूँ। तुम्ही असं ॲटिट्यूड दाखवाल, हेकडी दाखवाल, तर बाबा तुम्ही तुमच्या राज्यात परत जा। मी आता काही व्हिडिओ बघितले, आमची इकॉनॉमी बिघडले, हे बिघडेल ते बिघडेल महाराष्ट्र, ठीक आहे चालेल, आम्हाला काही फरक नाही पडत, पण तुमच्यासारखे परप्रांतीय जी इकडे एवढे वर्ष राहून काही शिकत नाही आहेत, त्यांना हेच करून घ्यायचं नाही आहे, तर ऑब्व्हियसली बात आहे आम्हाला राग येणारच, कारण आमच्या घरात येऊन कोण आम्हाला जर बोलेल की तू हेच कर, तू तेच कर, तर ऑब्व्हियसली बात आहे मराठी माणसाची भाषा मराठी आहे, तुम्ही महाराष्ट्रातून मराठी माणसं सांगणं हिंदी बोलतो, तो का बोलेल, त्याची मातृभाषा मराठी आहे। तर मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन, जेवढी पण परप्रांतीय आहेत मी तुम्हाला एवढंच सांगेन, थोडं कॉपरेट तुम्ही करा, थोडं कॉपरेट आम्ही करू। असं बोलत नाही की तुम्ही पूर्णच मराठी शिका, पण जेवढी शिकता येईल, समजता येईल तेवढी तुम्ही शिका ना। आता मी काही दिवसापूर्वी कमेंट वाचलं की गुजराती मारवाड्यांसोबत हे असं करत नाही, तर गुजराती मारवाड्यांसोबत अशा घटना फार कमी होतात। त्याचं कारण आहे कारण गुजराती मारवाडी जो आहे हा बिझनेस माइंडसेटने चालतो, तर त्यांचा हेच असतं, तो गुजराती मारवाडी बघा, महाराष्ट्रातून मराठी पण शिकेल, तो कोणत्या पण जेव्हा स्टेटमध्ये जाईल तेव्हा तो तिकडची लँग्वेज शिकेल, कारण तो बिझनेस माइंडने चालतो, त्याला माहिती आहे जर आपल्याला इकडे सर्व्हाइव्ह करायचं तर जसा देश तसा भेस आपल्याला व्हायलाच लागेल। तर तसं तुम्ही पण हे करा, आणि हे जास्त UP बिहारवाल्यांसोबत होतं, का होतं, कारण त्यांचा रुबाबच तसा वेगळाच आहे ना,
तुम्हाला जर नाही येत तर तुम्ही सांगा की बाबा नाही येत, आम्ही शिकू आणि शिकण्याचा प्रयत्न करा. कारण थोडीफार तर तुम्हाला आलीच पाहिजे. तुम्ही आपल्या महाराष्ट्रात राहता, ते दुसऱ्या स्टेटमध्ये राहता, ते 10-10 वर्ष तुम्ही इकडे घरं घेतली, तिकडे कमवायला तुम्ही आलात, तर तुम्हालाही आलंच पाहिजे. आणि एक तुम्हाला किस्सा सांगतो. आता माझा मित्र काही दिवसापूर्वी यूपीला गेला होता. ते वादकचं काहीतरी त्यांचं होतं, तर तो गेला होता तिकडे वाजवायला. तर जेव्हा ते लोक उतरले तिकडे कोणतरी स्टेशन, मला आता नाव नाही माहिती त्याचं, तिकडे उतरले तेव्हा म्हणजे ते खूप जण होते. तर एकाने विचारलं की आप किधर से आए हो? हे बोलले मुंबईहून आलो. तर तो समोरचा बोलतो की आपका इधर कुछ नहीं चलेगा, आपका इधर कुछ नहीं चलेगा. तर माझा मित्र पण बोलला हमको इधर चलानी भी नहीं है, हम इधर आते ही का है, हम लोग का ऑर्डर इसलिए हम लोग आए इधर, तो हम लोग इधर आने का कोई शौक भी नहीं है. तर तिकडे उतरल्या त्यांना हे ऐकायला भेटलं. तर तुम्ही विचार करा ना, ते महाराष्ट्रातल्या लोकांवर, मुंबईहून आलेल्या लोकांवर किती हेट करतात. म्हणजे आम्ही जर तुम्हाला चुकीचं इकडे बोललो तर तुम्हाला राग येतो. तुम्ही उलटं आमच्या भाषेला नावं ठेवणार आणि आम्ही तुम्हाला काहीच बोलणार नाही, असं थोडी होणार. आता काही दिवसांपूर्वी काय कालच मी ऐकलं, ब्रिजभूषण असं काही त्यांचं नाव आहे. चुकीचं नाव घेत असेल तर माफ करा. पण काल मी ऐकलं की त्यांचं एक वक्तव्य ऐकलं मी, की राज ठाकरे साहेब जे आहेत ते उत्तर भारतीय उत्तर प्रदेश मला माहीत नाही काय बोलतात, तर त्या लोकांची माफी मागतील तरच त्यांना रामलल्लाचं दर्शन करायला देणार. आता मी त्यांना एकच सांगतो बघा, ब्रिजभूषण काय त्यांचं नाव आहे, माफ करा काय चुकीचं बोलत असेल तर. त्यांना मी एकच सांगतो बघा, फक्त बोलून काही होत नाही. तुम्हाला जर वाटतं की तुमच्या लोकांवर इकडे अन्याय होतोय, तर तुम्ही तिकडे रोजगाराची सोय करा, आपल्या लोकांसाठी व्यवस्था करा, जेणेकरून ते इकडे येणारच नाही आणि असे प्रॉब्लेम त्यांना फेस करायला लागणारच नाही. नुसतं बोलून काही होत नाही. काही गोष्टी असतात ज्या समजून घेऊन कराव्या लागतात. आणि मराठी माणसाला पण मी एक शेवटचं जाता जाता एक सांगतो की बघा, जो माणूस तुमच्यासाठी लढतोय ना, त्याच्यासाठी तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहा. नाहीतर जेव्हा वोट द्यायची बारी येते तेव्हा तुम्ही विकले जातात पैशामध्ये, आणि जेव्हा तुमच्यावर वेळ येते तेव्हा तुम्हाला राजसाहेब आठवतात. तर असं नसतं. जो माणूस ऑलरेडी करतोय त्याच्यासाठी पण तुम्ही उभे राहा. आणि मराठी माणसा आत्ताच जागा हो.